नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे एमपीएससी आपल्या करंट अफेअर्सच्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये. मी संतोष. मित्रांनो, आज आपण 23 एप्रिल 2026 चे चालू घडामोडीचे प्रश्न आणि उत्तरे पाहणार आहोत. मित्रांनो, सर्वच प्रश्न हे खूप महत्त्वाचे असणार आहेत, त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पहा. आणि जर आपल्याला या प्रश्नांची पीडीएफ पाहिजे असेल तर टेलिग्राम चॅनल जॉईन करून आपण ती मिळवू शकता. आणि जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर सुरू करूया. पहिला प्रश्न पाहूयात. पंजाब सरकारने रिअल टाइम क्राईम ट्रॅकिंगसाठी कोणाशी भागीदारी केली? आणि त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 IIT रोपड. तर मित्रांनो, पंजाब सरकारने रिअल टाइम क्राईम ट्रॅकिंगसाठी IIT रोपडशी भागीदारी केलेली आहे. आता हे काय करार आहेत ते पाहूयात आपण आता. तर मित्रांनो, पंजाब सरकारने रिअल टाइम क्राईम ट्रॅकिंगसाठी IIT रोपडशी भागीदारी केलेली आहे. आता याचा फायदा कसा होणार आहे? तर याचा फायदा होणार आहे की गुन्ह्यांचा मागोवा घेण्यासाठी आणि त्यांचे विश्लेषण करण्यासाठी हे IIT रोपड सोबत भागीदारी केलेली आहे. त्याचा फायदा काय होणार आहे? तर गुन्ह्यांचा मागोवा घेण्यासाठी आणि गुन्ह्यांचे विश्लेषण करण्यासाठी ह्या भागीदारीचा फायदा होणार आहे. आणि मित्रांनो, याचा उद्देश काय आणि याचे काय साध्य होणार आहे या प्रणालीद्वारे? तर या प्रणालीद्वारे गुन्ह्यांची विखुरलेले रेकॉर्ड, हस्तलिखित नोट्स आणि स्कॅन केलेले कागदपत्रे डिजिटल स्वरूपात रूपांतरित करून त्यांचे एकत्रीकरण केले जाणार आहे. तर मित्रांनो, या IIT रोबोट सोबत केलेल्या रिअल टाइम क्राईम ट्रॅकिंगमध्ये सर्व कागदपत्रांचे, हस्तलिखित नोट्स वगैरे काय जे असतील गुन्ह्यांचे, ते सर्व डिजिटल स्वरूपात एकत्रीकरण केले जाणार आहे. आणि मित्रांनो, पंजाब राज्याचे मुख्यमंत्री कोण आहेत? तर भगवंत सिंग मान हे पंजाबचे मुख्यमंत्री आहेत. आणि पंजाबची राजधानी काय? तर चंदीगड ही पंजाबची राजधानी आहे. पुढचा प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 2 पाहूयात. कोणत्या बँकेने उत्कर्ष 2029 ही मध्यम मुदतीची धोरणात्मक रूपरेषा लॉन्च केलेली आहे? आणि त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 भारतीय रिझर्व्ह बँक. मित्रांनो, भारतीय रिझर्व्ह बँकेने उत्कर्ष 2029 ही धोरणात्मक रूपरेषा लॉन्च केलेली आहे. आता ही उत्कर्ष 2029 काय आहे ते पाहूयात आपण. तर उत्कर्ष 2029 हे धोरण एप्रिल 2026 ते मार्च 2029 या 3 वर्षांच्या कालावधीसाठी लागू केलेले आहे. कुणी लागू केलेले आहे? तर RBI म्हणजेच की रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने लागू केलेले आहे. आता रिझर्व्ह बँकेला जागतिक दर्जाची पूर्ण सेवा देणारी मध्यवर्ती बँक म्हणून अधिक बळकट करणे आणि तांत्रिक व भू-राजकीय आव्हानांना तोंड देण्यास सक्षम बनवणे हे या उत्कर्ष 2029 धोरणाचा मुख्य उद्देश आहे. आणि ती कधीपासून राबवणार आहे? तर एप्रिल 2026 पासून ते मार्च 2029 या 3 वर्षाच्या काळासाठी राबवली जाणार आहे. आणि मित्रांनो, हा आराखडा 6 मुख्य स्तंभांवर आधारित असणार आहे. उत्कर्ष 2029 चा आराखडा किती स्तंभांवर आधारित असणार आहे? तर 6 मुख्य स्तंभांवर आधारित असणार आहे, ज्यामध्ये मजबूत नियम, ग्राहक केंद्रित सेवा, बाजारपेठ, तंत्रज्ञान इत्यादी सर्व या 6 स्तंभांमध्ये समाविष्ट असणार आहे. पुढचा प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 3 पाहूयात. WWF नॅशनल अवॉर्ड 2026 कोणाला मिळाला? आणि त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 अली युसुफ यांना WWF नॅशनल अवॉर्ड 2026 ने सन्मानित करण्यात आले. अधिक माहिती जाणून घेऊया. तर 2026 चा वर्ल्ड वाईड फंड फॉर नेचर म्हणजेच काय WWF नॅशनल अवॉर्ड कोणाला मिळालेला आहे? तर कोझिकोड येथील मलबार बॉटॅनिकल गार्डन अँड इन्स्टिट्यूट ऑफ प्लांट सायन्सचे वनस्पतीचे संशोधक आहेत. कोण? तर अलीम युसुफ यांना हा WWF नॅशनल अवॉर्डने सन्मानित करण्यात आलेला आहे. आता हा यांना अवॉर्ड का मिळाला? त्यांचे कार्य काय? तर त्यांनी केरळमधील आक्रमक वनस्पती ओळखण्यासाठी AI पॉवर्ड मोबाईल ॲप्लिकेशन विकसित केलेले आहे. त्यांच्या या कार्यासाठी त्यांना हा WWF नॅशनल अवॉर्ड 2026 ने सन्मानित करण्यात आलेले आहे. पुढचा प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 4 आहे, जागतिक पुस्तक दिन कधी साजरा केला जातो? आणि त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 23 एप्रिल. तर मित्रांनो, 23 एप्रिल म्हणजे आज जागतिक पुस्तक दिन साजरा केला जातो. अधिक माहिती जाणून घेऊया. तर ह्या जागतिक पुस्तक दिनाचं उद्दिष्ट काय? तर वाचन संस्कृती वाढवणे, पुस्तकांचे महत्त्व पटवून देणे आणि लेखक व प्रकाशकांच्या हक्कांचे म्हणजेच काय तर कॉपीराईटचे रक्षण करणे हे या जागतिक पुस्तक दिनाचे मुख्य उद्दिष्ट आहे. ते कधी साजरा केला जातो? तर 23 एप्रिल रोजी साजरा केला जातो. आणि याची सुरुवात कधी झाली म्हणजे पहिल्यांदा कधी हा साजरा केला गेला? तर युनेस्कोने हा 1995 मध्ये अधिकृतपणे 23 एप्रिल हा दिवस जागतिक पुस्तक दिन म्हणून घोषित केला. म्हणजेच की 1995 ला पहिल्यांदा जागतिक पुस्तक दिन साजरा करण्यात आला. पुढचा प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 5 आहे, भारतीय विणकामाला जागतिक स्तरावर प्रोत्साहन देण्यासाठी कोणती मोहीम सुरू करण्यात आली?
आणि त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 विश्वसूत्र. ही भारतीय विणकामाला जागतिक स्तरावर प्रोत्साहन देण्यासाठी सुरू करण्यात आलेली एक मोहीम आहे. आता या मोहिमेबद्दल अधिक माहिती जाणून घ्या. आता विश्वसूत्र योजना ही मोहीम ही काय आहे ते पाहूयात. तर भारतीय विणकामाला जागतिक स्तरावर प्रोत्साहन देण्यासाठी वस्त्र उद्योग मंत्रालयाने वस्त्र उद्योग मंत्रालयाने विश्वसूत्र म्हणजेच व्ह्यूज ऑफ इंडिया फॉर दी वर्ल्ड ही मोहीम सुरू केलेली आहे. तर मित्रांनो, या विश्वसूत्र मोहिमेचा मुख्य उद्देश काय, तर भारतीय विणकामाला जागतिक स्तरावर प्रोत्साहन देणे. आणि मित्रांनो, या उपक्रमात भारतातील 30 विविध राज्यांच्या हातमाग विणकामांना 30 देशांच्या डिझाईन प्रेरणाशी जोडून एक नवीन फॅशन कलेक्शन करण्यात आलेले आहे या विश्वसूत्र मोहिमेद्वारे. आणि मित्रांनो, ह्या अंतर्गत आणि बाह्य मागणीसाठी स्वदेशी मोहीम देखील या विश्वसूत्र योजनेद्वारे राबवली जाणार आहे. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 6 आहे, भारतातील पहिली 3D सेमीकंडक्टर पॅकेजिंग युनिट कोणत्या राज्यात सुरू झाली? त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 ओडिसा. तर भारतातील पहिली 3D सेमीकंडक्टर पॅकेजिंग युनिट कोणत्या राज्यात चालू केलेली आहे, तर ओडिसा या राज्यात चालू केलेली आहे. आता या युनिटचे भूमिपूजन कधी झाले, तर 19 एप्रिल 2026 रोजी कुठे झाले, तर ओडिसाची राजधानी भुवनेश्वर येथील इन्फो व्हॅलीमध्ये या 3D सेमीकंडक्टर पॅकेजिंग युनिटचे उद्घाटन झालेले आहे. आणि मित्रांनो, याच्यात कोणते तंत्रज्ञान वापरलेले आहे, तर हे युनिट 3D ग्लास सोल्युशनद्वारे विकसित केले जात असून यात प्रगत 3D ग्लास चिप पॅकेजिंग तंत्रज्ञानाचा वापर केला जाईल. आता याचा उपयोग काय होणार आहे या चिप्सचा, तर या चिपचा वापर प्रामुख्याने आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या 5G 6G टेलिकॉम संरक्षण क्षेत्र आणि एरोस्पेसमध्ये या 3D चिप्स पॅकेजिंग युनिटचा उपयोग होणार आहे. तर मित्रांनो, आता ओडिसाचे मुख्यमंत्री कोण आहेत, तर मोहन चरण माझी हे ओडिसाचे मुख्यमंत्री आहेत. आणि आता ओडिसाची राजधानी कुठली आहे, तर भुवनेश्वर ही ओडिसाची राजधानी आहे. पुढचा प्रश्न पाहूयात. फेमिना मिस इंडिया 2026 चा किताब कोणी जिंकला? आणि त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 साध्वी सतीश सैल हिने फेमिना मिस इंडिया 2026 चा किताब जिंकलाय. अधिक माहिती जाणून घ्या. तर फेमिना मिस इंडिया 2026 चा 61वा किताब गोव्याच्या साध्वी सतीश सैल हिने जिंकलेला आहे. आता विजेती कोण ठरलेली आहे, तर साध्वी सतीश सैल गोवा ही विजेती ठरलेली आहे. आता पहिली उपविजेती कोण ठरलेली आहे, तर राजनंदिनी पवार महाराष्ट्र ही पहिली उपविजेती ठरलेली आहे. आणि मित्रांनो, विशेष बाब म्हणजे साध्वी सतीश सैल ही मिस इंडियाचा किताब जिंकणारी गोव्याची पहिली महिला ठरलेली आहे. म्हणजे गोव्यामधून फेमिना मिस इंडिया होणारी साध्वी सतीश सैल ही पहिलीच महिला आहे. आणि आणखी एक विशेष बाब म्हणजे मिस वर्ल्ड 2027 मध्ये भारताचे प्रतिनिधित्व देखील साध्वी सतीश सैल ही करणार आहे. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 8 आहे, वॉटर फॉरवर्ड उपक्रम कोणी सुरू केला? आणि त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 जागतिक बँक. जागतिक बँकेने वॉटर फॉरवर्ड हा उपक्रम सुरू केलेला आहे. तर आता हा वॉटर फॉरवर्ड उपक्रम काय ते पाहूयात आपण आता. तर 2030 पर्यंत 1 अब्ज लोकांना सुरक्षित आणि विश्वसनीय पाण्याची उपलब्धता सुधारणे आणि जलसुरक्षा वाढवणे हे या वॉटर फॉरवर्ड उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. आणि तो कोणी चालू केलेला आहे, तर जागतिक बँकेने हा उपक्रम चालू केलेला आहे. आणि या उपक्रमाचे वैशिष्ट्य काय, तर यामध्ये धोरण सुधारणा, गुंतवणूक आणि दुष्काळ, पुरांविरुद्ध लवचिकता वाढवण्यावर भर दिला जाणार आहे. आणि या सुरुवातीला मित्रांनो, यामध्ये 14 देशांनी या उपक्रमात सहभाग नोंदवला आहे. कोणत्या, तर वॉटर फॉरवर्ड या उपक्रमात. आणि मित्रांनो, याचे सहकार्य काय, तर या उपक्रमात बहुपक्षीय विकास बँका आणि वित्तीय संस्थांच्या भागीदारीत हा वॉटर फॉरवर्ड उपक्रम राबवला जाणार आहे. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 9 आहे, केन बेतवा प्रकल्पाच्या विरोधात चिता आंदोलन कोठे सुरू झाले? आणि त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 छतरपूर आणि पन्ना. तर मित्रांनो, मध्य प्रदेशमधील छतरपूर आणि पन्ना येथे केन बेतवा प्रकल्पाच्या विरोधात चिता आंदोलन सुरू आहे. त्याबद्दल अधिक माहिती जाणून घ्या. तर काय आहे हे चिता आंदोलन, तर केन बेतवा नदी जोडणी प्रकल्पाच्या विरोधात चिता आंदोलन प्रामुख्याने मध्य प्रदेशातील छतरपूर आणि पन्ना जिल्ह्यामध्ये सुरू केलेले आहे. तर मित्रांनो, हे केन बेतवा प्रकल्प काय आहे, तर तो नदी जोड प्रकल्प आहे आणि त्याच्याच विरोधात छतरपूर आणि पन्ना या मध्य प्रदेशातील जिल्ह्यांमध्ये चिता आंदोलन चालू केलेले आहे. आणि त्यांची मागणी काय आहे, तर पुनर्वसनासाठी जमिनीच्या बदल्यात जमीन मिळावी, योग्य मोबदला मिळावा आणि वन हक्क कायद्यानुसार आदिवासींच्या हक्कांचे संरक्षण व्हावे, अशा मागण्यांसाठी हे चिता आंदोलन, हे अनोखे आंदोलन छतरपूर आणि पन्ना मध्य प्रदेशमधील या जिल्ह्यांमध्ये चालू आहे. पुढचा प्रश्न पाहूयात.
आजचा आपला शेवटचा आणि 10वा प्रश्न आहे. कोणत्या राज्य सरकारने शालेय मुलांसाठी सुरू केलेली सार्थक नाम मोहीम वादामुळे मागे घेतलेली आहे? आणि त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 राजस्थान. तर मित्रांनो, सार्थक नाम मोहीम हे वादामुळे सध्या राजस्थान राज्य सरकारने मागे घेतलेली आहे. आता ही सार्थक नाम मोहीम काय आहे ते पाहूया. तर राजस्थान राज्य सरकारने शालेय मुलांसाठी चालू केलेली सार्थक नाम मोहीम वाढत्या वादामुळे मागे घेतलेली आहे. आता या सार्थक नाम मोहीमचा उद्देश काय होता? तर सरकारी शाळांमधील विद्यार्थ्यांचे शेरू, शैतान, कालू, टिंकू यासारखे अर्थहीन किंवा अपमानकारक नावे बदलून त्यांना अर्थपूर्ण आणि सन्मानजनक नवीन ओळख देणे हे या मोहिमेचा मुख्य उद्देश होता. आणि आता ती वादामुळे राजस्थान सरकारने ही सार्थक नाम मोहीम मागे घेतलेली आहे. वाढता विरोध आणि नावाच्या यादीतील चुका लक्षात घेऊन राजस्थानचे शिक्षण मंत्री मदन दिलावर यांनी ही तूर्त स्थगिती दिलेली आहे या सार्थक नाम मोहिमेला. तर मित्रांनो, हे होते आजचे आपले 23 एप्रिल 2026 चे चालू घडामोडीचे प्रश्न आणि उत्तर. मित्रांनो, 10च प्रश्न पाहिलेले आहेत, ते सर्वच्या सर्व IMP होते आपल्या येणाऱ्या सर्व परीक्षांसाठी. मित्रांनो, या 10 प्रश्नांची PDF पाहिजे असेल तर आपले टेलिग्राम चॅनल जॉईन करा. तिथे आपल्याला ही 10 प्रश्नांची PDF मिळून जाईल. मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि जर आपण चॅनलवर नवीन असाल तर AGU MPSC आपली चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.